तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी असणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे BSc नर्सिंगला नव्याने सेमिस्टर पॅटर्न इंट्रोड्यूस केला गेला आहे आणि आमची त्याची फर्स्ट बॅच आहे. सो आम्ही 7 सेमिस्टरपर्यंत सगळं कंप्लीट केलं, लाईक सगळ्या एक्झाम्स, सगळे प्रॅक्टिकल्स दिले. त्यानंतर 8 सेमिस्टर पण आमचं आता कंप्लीट झालं आहे, ज्यामध्ये आम्ही इंटर्नशिप कंप्लीट केली आमची. सो नाव इट्स टाईम टू गिव्ह प्रॅक्टिकल एक्झाम ऑस्की. आत्ता 8 सेमिस्टरमध्ये फक्त ऑस्की असणार आहे. सो ऑस्की आमची उद्यापासून सुरू होते. जे आपले 5 स्पेशल सब्जेक्ट आहे, लाईक कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, अडल्ट हेल्थ नर्सिंग, पिडियाट्रिक, सायकॅट्रिक आणि ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅक. सो या 5ही सब्जेक्टची ऑस्की 5 दिवस चालणार आहे, एक दिवस एक सब्जेक्ट. सो उद्या माझी जी फर्स्ट ऑस्की असणार आहे ती असणार आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंगची. आणि हा व्हिडिओ मी बनवतोय आपल्या सगळ्यांसाठी, जे की उद्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंगच्या ऑस्कीसाठी आहे किंवा इथून पुढे जे कम्युनिटी हेल्थ नर्सिंगची ऑस्की देणार आहे. बिकॉज आपण आत्तापर्यंत 4 वर्षात जे काही शिकलो ते सगळं नॉलेज आपल्याला या ऑस्कीसाठी यूज करायचं आहे. सो उद्याच्या ऑस्कीसाठी मी काय काय प्रिपरेशन केलं मी ते तुम्हाला सांगणार आहे. आपण एक क्विक जस्ट रिव्हिजन घेणार आहोत. असं काही नाही की तेवढंच करून जायचं आहे, आणखी काहीही विचारलं जाऊ शकतं. ॲज वी आर द सिनियर्स, आपण इंटर्नशिप पण कंप्लीट केली आहे आणि काही दिवसात आपल्याला कॅम्पस इंटरव्ह्यू देऊन जॉबची प्लेसमेंट असणार आहे. सो आपल्याला काहीही विचारलं जाऊ शकतं. बट तरीही ऑस्कीसाठी आपण काही प्रिपरेशन करणं, काही क्विक रिव्हिजन करणं गरजेचं आहे. सो मी काय काय केलं आहे, तर सगळ्यात फर्स्ट थिंग आपल्याला वेगवेगळे स्टेशन्स असणार आहे, ठीक आहे. सो पहिलं स्टेशन तर असेल की एकतर बॅग टेक्निक. सो बॅग टेक्निक काय आहे, देअर आर 2 वेगळे डेफिनेशन आहे. एकतर बॅग आहे आणि दुसरी आहे बॅग टेक्निक. सो कम्युनिटी बॅग काय असते, इट इज अ डिव्हाइस विच इज युज्ड बाय अ community health nurse during the visit in community to perform the nursing procedure with ease and effectiveness and to give the nursing care effectively to the community. एक असं इन्स्ट्रुमेंट असं डिव्हाइस आहे जे आपण कम्युनिटीला नर्सिंग केअर इफेक्टिव्हली अँड विथ इज, विथ लेस एफर्ट, जी आपल्याला नर्सिंग केअर कम्युनिटीला द्यायची, आपण त्यासाठी ती कम्युनिटी बॅग यूज करतो. सो कम्युनिटी बॅग टेक्निक अशी म्हणून एक डेफिनेशन असते. सो थोडी मॉडिफाईड आहे. इट इज अ टेक्निक in which the community bag is used by a community health nurse during the community visit to provide the effective nursing care to the people in the community with ease and effectiveness. So हे आहे कम्युनिटी बॅगची डेफिनेशन, कम्युनिटी बॅग टेक्निकची. देन देर आर ऑब्जेक्टिव्ज. आता ऑब्जेक्टिव्जमध्ये लाईक तुम्ही सांगू शकता टू प्रोव्हाइड फर्स्ट एड, टू प्रमोट हेल्थ, टू प्रिव्हेंट इलनेस, टू प्रोव्हाइड नर्सिंग केअर ॲट द डोर स्टेप, ठीक आहे, टू प्रोव्हाइड नर्सिंग केअर ॲट द डोर स्टेप. सो दीज आर डिफरंट ऑब्जेक्टिव्ज ऑफ द कम्युनिटी हेल्थ बॅग. देन कम्युनिटी हेल्थ बॅग जे असणार आहे त्याचे वेगवेगळे कंपार्टमेंट्स असतात, जसं की तुम्हाला माहिती आहे. ॲज आपण क्विक रिव्हिजन करतो तर थोडं फास्ट घेऊ. सो जे आतमधले कंपार्टमेंट आहे ते स्टराईल असणार आहे. त्यामध्ये 3 कंपार्टमेंट्स असणार आहे, 1 बिग अँड 2 स्मॉल. जो मोठावाला कंपार्टमेंट आहे त्यामध्ये देर विल बी मटेरियल फॉर ड्रेसिंग, देर विल बी मटेरियल फॉर टू टेक व्हायटल साईन्स लाईक स्पिग्मोमॅनोमीटर, स्टेथोस्कोप, ते सगळं स्टराईल मटेरियल असणार आहे. जे 2 छोटे कंपार्टमेंट असणार आहे त्यामध्ये एकामध्ये ड्रेसिंग मटेरियल असणार आहे, एकामध्ये जे असणार आहे ते सगळे सोल्युशन्स असणार आहे, लाईक बिटाडीन, सॅव्हलॉन, स्पिरिट, असे सगळे सोल्युशन्स, मेडिसिन. देन एका कंपार्टमेंटमध्ये मेडिसिन असणार आहे. देन देर विल बी दी फॅमिली प्लॅनिंग डिव्हायसेस, सम फॅमिली प्लॅनिंग डिव्हायसेस. सो असं मिळून ती एक कम्युनिटी बॅगची ते कंपार्टमेंट बनणार आहे. देन जसं आपण कम्युनिटी बॅग क्लोज करू, साईडने आपल्याला 3 कंपार्टमेंट दिसतील आणखी, जे क्लीन कंपार्टमेंट असणार आहे. त्यात लेफ्ट साईडच्या कंपार्टमेंटमध्ये, म्हणजे एक कंपार्टमेंटमध्ये असणार आहे आपले हँड वॉशिंग मटेरियल लाईक सोप, सॅनिटायझर, टॉवेल. देन इन द कंपार्टमेंट ऑफ राईट साईडच्या कंपार्टमेंटमध्ये काय असणार आहे, लाईक युरिन टेस्टसाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट, टेस्ट ट्यूब असणार आहे. आणि जी मागची कंपार्टमेंट असणार आहे बॅगच्या, ज्या साईडने आपण बॅग लावतो ती कंपार्टमेंट आपल्या साईडने असणार आहे. बॅग आपण लेफ्ट खांद्यावर घेतो आणि बॅगच्या अपोजिट साईडला, मागच्या साईडला असणार एक कंपार्टमेंट ज्यामध्ये आपली PPE किट असू शकते, एक पेपर असू शकतो, जिकडे आपण कम्युनिटीमध्ये गेलो तो खाली आतरून बॅग त्याच्यावरती ठेवतो. सो हे कम्युनिटी हेल्थ बॅग टेक्निक, ऑब्जेक्टिव्ज, कंपार्टमेंट. त्याचे काही प्रिन्सिपल्स आहे, लाईक डोंट कीप बॅग एनिवेअर, वी हॅव टू कीप बॅग ऑन अ प्लेन सरफेस
नीट अँड टायडी सर्फेस, देर शुड नॉट बी अ वेट सर्फेस, ओला नको सर्फेस, अवे फ्रॉम वॉटर, अवे फ्रॉम चिल्ड्रन, अवे फ्रॉम ॲनिमल्स, अशी ती एका व्यवस्थित जागेवरती बॅग ठेवायची. डोंट डिरेक्टली ओपन द बॅग, फर्स्ट यू हॅव टू हँड वॉश ॲज द बॅग इज स्टराईल. बॅग स्टराईल असणार आहे, क्लीन असणार आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही हँडवॉश केलं पाहिजे अँड देन यू हॅव टू ओपन द बॅग. आफ्टर ओपनिंग बॅग डोंट रिमूव्ह ऑल द आर्टिकल्स आउटसाइड. बॅग तुम्हाला त्या क्लीन पेपरवरती 1/4 पेपरवरती ठेवायची आहे आणि जे एम्प्टी पेपर असणार आहे त्यावरती तुम्हाला आर्टिकल्स काढायचे. सो सगळे आर्टिकल्स बाहेर नका काढू, रिमूव्ह ओनली दोज आर्टिकल्स विच आर नेसेसरी. फक्त तेवढेच आर्टिकल्स बाहेर काढा जे तुम्हाला प्रोसिजर करण्यासाठी गरजेचे आहेत. अँड देन डोंट कीप आर्टिकल्स डिरेक्टली, दॅट अनक्लीन आर्टिकल्स आपण डायरेक्टली बॅगमध्ये नाही ठेवायचे. कॅरी वन मोर बॅग, प्लास्टिक बॅग, ज्यामध्ये तुम्ही जे आर्टिकल्स क्लीन, आता सपोज एक प्रोसिजर झाली, आर्टिकल्स क्लीन करा आणि मग बॅगमध्ये ठेवा, ठीक आहे, दिस इज आयडियल प्रोसिजर. बट जे आर्टिकल्स तुम्ही क्लीन नाही करू शकत कम्युनिटी सेटअपमध्ये, ते तुम्ही त्या प्लास्टिक बॅगमध्ये टाकू शकता, जी बॅग तुम्ही कॅरी केली आहे. त्यानंतर जे वेस्ट आहेत, एक वेस्ट पेपर बॅग कॅरी करा, कॉटन स्वॅब वगैरे जी वेस्ट निघली आपली, आपण त्या पेपर बॅगमध्ये टाकू शकतो. सो दिस आर द सम प्रिन्सिपल्स ऑफ दी बॅग टेक्निक. अशा पद्धतीने बॅग टेक्निक आयदर आपल्याला स्टेशनला बॅग टेक्निक परफॉर्म करायला लावू शकता किंवा आपल्याला ती बॅग टेक्निक जस्ट एक्सप्लेन करायला लावू शकतो. सो एनी ऑफ काइंड. सो दिस वॉज बॅग टेक्निक. सेकंड स्टेशन मे बी ऑफ इम्युनायझेशन शेड्यूल. सो तुम्हाला कम्प्लीट इम्युनायझेशन शेड्यूल लक्षात ठेवायचं आहे. कोणती वॅक्सिन कधी देता, what is the route of administration, at what age the vaccine is given, at which site the vaccine is given, कुठे दिली जाते, कधी दिली जाते, केव्हा दिली जाते, किती दिली जाते, डोस किती आहे, ते सगळं मी एक सेपरेट छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे इम्युनायझेशन शेड्यूलचा. तो तुम्ही बघा. या व्हिडिओच्या नंतर मी तो व्हिडिओ पण टाकणार, त्यानंतर तुम्हाला इम्युनायझेशन शेड्यूल कम्प्लीट समजेल. ओके, हा व्हिडिओ थोडासा लेंदी झाला असता, सो मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. So then next third station may be of the family planning method. आता फॅमिली प्लॅनिंग मेथड्समध्ये देर आर डिफरंट फॅमिली प्लॅनिंग मेथड. कम्युनिटी म्हणलं की फॅमिली प्लॅनिंग मेथड ऑर दी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड, हा एक क्वेश्चन येणार म्हणजे येणार 101%. सो इन दॅट देर आर डिफरंट मेथड लाईक फिजिकल मेथड्स, देन हार्मोनल, नॉन हार्मोनल मेथड, इंट्रायुटेराइन डिव्हायसेस, अँड देन देर आर दी टर्मिनल मेथड्स. टर्मिनल मेथड्समध्ये मग असू शकतं की वॅसेक्टॉमी, ट्युबेक्टॉमी. सो ज्या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहे आणि डिव्हायसेस आहे हे जस्ट तुम्हाला रीड आउट करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, तिकडे राईट करायला येऊ शकतं. दिस वॉज अबाउट थर्ड स्टेशन. देन फोर्थ स्टेशन असू शकतं नॅशनल अँड इंटरनॅशनल हेल्थ एजन्सीज. व्हेरी इम्पॉर्टंट. सो इंटरनॅशनल हेल्थ एजन्सीज ज्या आहेत, अशा ठराविक हेल्थ एजन्सीज आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या, सगळ्याच नाही ठेवायच्या. सो इंटरनॅशनल हेल्थ एजन्सीजमध्ये सगळ्यात पहिलं तर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO, विच वॉज इस्टॅब्लिश ऑन 7 एप्रिल 1948 अँड इट्स हेडक्वार्टर इज ॲट जिनेव्हा, स्वित्झर्लंडला त्याचे हेडक्वार्टर आहे. देर आर टोटल 6 रिजनल ऑर्गनायझेशन्स ऑफ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अँड द हेडक्वार्टर्स ऑफ दी साऊथ ईस्ट एशियन जे ऑर्गनायझेशन आहे त्याचे हेडक्वार्टर्स आहे न्यू दिल्ली, इंडियामध्ये, ठीक आहे. देन सेकंड इज दी युनिसेफ, युनायटेड नेशन इंटरनॅशनल चाइल्ड इमर्जन्सी फंड, विच वॉज इस्टॅब्लिश ऑन 11 डिसेंबर 1946 अँड इट हेडक्वार्टर्स इज ॲट न्यूयॉर्क. आणि त्याचं मेन काम काय, ते चिल्ड्रनसाठी काम करतं. आणि त्यांनी प्रमोट केले गोबी F3. गोबी F3 स्टँड्स फॉर ग्रोथ, ओरल रिहायड्रेशन, ब्रेस्ट फिडिंग, देन इम्युनायझेशन, देन F3 फॉर फॅमिली स्पेसिंग, देन फिमेल एज्युकेशन, अँड वन मोर देर इज फूड सप्लिमेंट. सो दे प्रमोट गोबी F3. देन थर्ड थिंग इज दी वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँक वॉज इस्टॅब्लिश इन 1944 अँड इट हेडक्वार्टर्स इज ॲट Washington DC. Okay, then third is the FAO, that is Food and Agricultural Organization. Food and Agricultural Organization was established in 1945 and its headquarters is at the Rome, Italy. Then fifth organization is the ILO, that is International Labour Organization, which was founded in 1919 and its headquarters is also in Geneva, Switzerland. So these are the total 5 organizations or the international health agency which you have to remember. ह्या 5 इंटरनॅशनल हेल्थ एजन्सी लक्षात ठेवायच्या. कोणत्या? फर्स्ट इज द WHO, युनिसेफ, वर्ल्ड बँक, देन FAO अँड ILO. ठीक आहे. त्यांचे इस्टॅब्लिश कधी झालेत ते, त्यांचे वर्क अँड हेडक्वार्टर्स. सो आफ्टर इंटरनॅशनल हेल्थ एजन्सीज वी विल टॉक अबाउट द नॅशनल हेल्थ एजन्सीज.
तर जशा 5 इंटरनॅशनल हेल्थ एजन्सीज आपण लक्षात ठेवल्या, तशा 5 नॅशनल हेल्थ एजन्सीज पण आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. Like in that, first is the Indian Red Cross Society, which was established in 1920. Then Tuberculosis Association of India, which was established in 1939. Then Family Planning Association of India, which was established in 1949. Then Hindu Kushta Nivaran Sangha, which was established in 1950. And the Council for Child Welfare, which was established in 1952. The next session will be of the first aids, means like if there is dog bite, जर dog bite असेल किंवा कुणाला डायबिटीज मलायटिस आहे, हायपरटेन्शन आहे, सो तुम्ही त्यांना हेल्थ एज्युकेशन काय द्याल, फर्स्ट एड काय द्याल. सो लाईक दॅट, लाईक ANC आहे, PNC मध्ये आहे. सो यू हॅव टू जस्ट रीड आउट दॅट. अँड अल्टिमेटली यार ऑस्की आपली लास्ट इयरची आहे अँड इट इज आफ्टर आवर इंटर्नशिप. सो एनी क्वेश्चन मे बी आस्क्ड, वायवा जर असला तर कोणताही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो वी मस्ट बी प्रिपेअर्ड. याच्या व्यतिरिक्त पण आणखी काही गोष्टी आहेत कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये, काही डेफिनेशन आहेत, डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे. यू शुड वन्स रीड आउट दॅट. तुम्ही एकदा त्या वाचल्या पाहिजे, तुम्ही एकदा ते रीड आउट करा. जे जे तुम्हाला असं वाटतं, गो थ्रूचा सिलेबसच्या जे इम्पॉर्टंट वाटतं एकदा रीड करून घ्या, ठीक आहे. अँड दॅट्स इनफ. सो एक मी इम्युनायझेशन शेड्यूलवरती सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो पण बघा. अँड फॉर मोर व्हिडिओज ऑफ ऑस्की अँड नर्सिंग एज्युकेशन अँड लॉट ऑफ व्हिडिओज नर्सिंगबद्दलचे, खूप सारे व्हिडिओज, इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, रँडम ब्लॉग्स आणि सगळं काही, म्हणजे नर्सिंग 4th इयर कंप्लीट केल्याच्या नंतरची जी जर्नी आहे ती कशी असली पाहिजे, कशी असू शकते, या सगळ्यासाठी प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, आणखी तुम्हाला कशावरती व्हिडिओज पाहिजे, आणि व्हिडिओजला लाईक करा. थँक्यू.